तर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा 7वा दिवस आहे। अंबादास दानवेंनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यामुळे आजच अंबादास दानवेंच्या निलंबनाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। तसेच विधिमंडळात अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात येणार आहे। अजित पवार आज विविध मुद्द्यांवर भाष्य करणार आहेत। त्यामुळे अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा 7वा दिवस आहे। तर अंबादास दानवेंनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आजच अंबादास दानवेंच्या निलंबनाबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। तसेच विधिमंडळात अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात येणार आहे। यावेळी अजित पवार आज विविध मुद्द्यांवर भाष्य करणार आहेत। त्यामुळे अजित पवार नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर अंबादास दानवेंचं निलंबन करण्यात आलं होतं। तर आता त्यानंतर अंबादास दानवेंनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केल्याचं समजतंय। तर आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा 7वा दिवस आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, पावसाळी अधिवेशनाचा आजचा 7वा दिवस आहे। दानवेंचं निलंबन जे झालं होतं तर त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केल्याचं समजतंय। त्यांच्या निलंबनाबाबत काय निर्णय होऊ शकतो? आज अंबादास दानवे यांनी त्यांची दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल असं दिसतं। पण एक गोष्ट आहे की विरोधी पक्षनेते विधान परिषदेमधले असो किंवा विधानसभेतले असो यांनी सभागृह स्वतःच्या पदाची एक गरिमा सांभाळायची असते। या दोन्ही गोष्टींचं उल्लंघन केल्यानेच दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती। राज्यात पहिल्यांदा अशी घटना घडली की थेट निलंबन एखाद्या विरोधी पक्ष नेत्याचं होतं आणि त्यानंतरनं स्वतः उद्धव ठाकरे यांना जाहीर माफी मागावी लागली। या सगळ्या घडामोडीनंतर अंबादास दानवे यांच्यावरच अप्रत्यक्षरित्या दबाव आला आणि त्यानंतर त्यांनी देखील दिलगिरीचं पत्र तसं विधिमंडळास कळवलेलं आहे आणि जाहीर माफी मागितलेली आहे। आज सभागृहात देखील कदाचित या संदर्भामध्ये दानवे माफी मागतील आणि त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल। दुसरी गोष्ट आहे ती राज्याच्या अर्थसंकल्पावर आज 3रा दिवस आहे की चर्चा होत आहे। विरोधी बाकावरचे सगळे प्रमुख नेते त्याच्यावर भाष्य केलेले आहेत। काही नेते आज देखील भाषण करतील आणि अर्थसंकल्पामध्ये जे तुटीचा अर्थसंकल्प आहे, राज्य सरकारच्या वतीने ज्या घोषणा केलेल्या आहेत याविषयीचे जे वेगवेगळे टीका केलेल्या आहेत यातला आज उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार हे उत्तर देतील। बजेटला रिप्लाय देताना राजकीय आरोप देखील खूप करण्यात आलेले आहेत। एकतर ते सभागृहामध्ये करलेले तर आरोप आहेच आहेत, पण सभागृहाच्या बाहेर देखील शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अर्थसंकल्पावर पैसे कुठने आणणार अशा स्वरूपाचं भाष्य केलं आहे। याच्यावर देखील विशेषतः अजित पवार भाष्य करतील। अजित पवारांना जितेंद्र आव्हाड असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, जयंत पाटील असतील, तसंच नाना पटोले, बाळासाहेब थोरात अशा वेगवेगळ्या नेत्यांनी अर्थसंकल्पाच्या वर भाष्य करतानाच राजकीय भाष्य केलं आहे। अनेक राजकीय टीका टिप्पण्या केलेल्या आहेत। याला देखील अजित पवार आज उत्तर देतील। यामुळे आजचा दिवस अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून वित्तमंत्र्यांनी त्यांची जी भूमिका मांडली होती ती कशी योग्य आहे, जे निधी देणार आहेत ते कशा स्वरूपात दिले जाणार आहेत याचं भाष्य करतील असं दिसून येतंय। अगदीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।